हॅलो नमस्कार. तर हा एक लेख मी लिहिलेला आपणास वाचून दाखवतो. ह्याचं नाव आहे सोपा प्रवास. काही गोष्टी अगदी साध्या असतात पण आपल्या लक्षात येत नाहीत. कुणी सांगितलं की मग आपल्याला ते खूप मस्त वाटतं. मग आपणही तसंच करतो. एक जोडपे आम्ही बघितले. त्यांना 2 मोठी मुलं होती. एक पुण्याला आणि दुसरा सोलापूरला. दोघेही नोकरी करीत होते. इकडे गावाकडे हे दोघेच नवरा बायको जोडपं. तो गृहस्थ रिटायर झाला होता. मग काय, पेन्शनला पेन्शन चालू. मग ते दोघे नवरा बायको कधी या मुलाकडे कधी त्या मुलाकडे असं जात असत. एक एक महिना राहायचं, मस्त एन्जॉय करायचं. त्यांनी काय केलं की दोन्ही मुलांकडे आपले काही कपडे कायमचे ठेवून दिले. ह्यानं आणि तिनं, नवरा बायकोनं दोन्ही मुलांकडे काही कपडे कायमचे त्यांच्याकडं ठेवून दिले. त्याने आपले 4 ड्रेस पुण्याला मुलाकडे आणि दुसरे 4 ड्रेस सोलापूरच्या मुलाकडे असे ठेवले. त्याच्या बायकोने देखील 5-6 साड्या या मुलाकडे आणि 5-6 साड्या तिकडे त्या मुलाकडे ठेवून दिल्या. आता नेहमी 2 मुलांकडे चक्कर असायचीच. मग दरवेळी कुठं प्रवासामध्ये 3-4 सुटकेस घेऊन जा, बेजारी काही गरज. इकडे नेहमी लागतील तेवढे नेहमीचे कपडे त्याने ठेवले आणि बाकी 2 मुलांकडे सुपूर्द केले. प्रवासाला जाताना आणि तिकडून परत येताना फक्त एखादी हलकीशी बॅग न्यायची आणि तीच पुन्हा परत आणायची. बस पुन्हा आपले दैनंदिन सुरू. तिकडे दोन्ही मुलांनी आपल्या आईबाबांचे ते सगळे ड्रेस व्यवस्थित ठेवून दिलेले असायचे. याचा फायदा असा झाला की या जोडप्याला प्रवासामध्ये काहीच त्रास होत नसे. अगदी नॉमिनल एखादी बॅग दोघात म्हणून ते घेत आणि मजेत प्रवास करीत. बाकी कपडे तिकडे आहेतच दोघांचे, बस तेच वापरत राहायचं. त्यांनी त्यांची ही कल्पकता आम्हाला सांगितली आणि तुम्हाला सांगतो, आम्हाला ती फारच आवडली आणि आम्ही पण तसंच केलं. येस. आता तुम्हीसुद्धा तसंच करून पहा. प्रवास किती सोपा वाटतो, हलका वाटतो.